दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तो तात मी बालक सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी त्यातल्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा, अभ्यासार्थींना अभ्यास करताना एक वेगळा दृष्टिकोन प्राप्त व्हावा या उद्देशाने संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे। मागच्या 1 वर्षापेक्षा जास्त काळापासून समर्थांच्या वाङ्मयाचं चिंतन आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहोत। समर्थांच्या इतर वाङ्मयांसोबत आपण समर्थकृत लघुकाव्य 11 लघुकाव्यांचा विचार करायला चालू केला। त्यामध्ये 21 समासी अर्थात सध्या असलेल्या 200 दासबोधाचा प्रथम अवतार, त्याला जुना दासबोध असं म्हणतात। या दासबोधाचं चिंतन आपण करतो आहोत। 21 समासांचा हा दासबोध, आपण त्यातले 5 समास पाहिले आणि वैराग्य निरूपण नावाचा 6वा समास आपण अभ्यास करायला घेतला। नवीन दासबोधामध्ये हा समास दशक 3 समास 10 3 10 अशा रचनेमध्ये आहे।
आपण कालच्या सत्रामध्ये या 6व्या समासातील 15व्या ओवीपर्यंत आलो होतो. त्या पुढच्या ओव्यांचा विचार आज आपण आजच्या सत्रामध्ये करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैस्यास तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणाच पासी. श्रीराम जैसे आपण करावे, तैसेची तेणे व्हावे, जरी डोळे पसरून पहावे, ते तरी तेही टवकारे. श्रीराम भ्रुकुटी सघालून मिठी, पाहता क्रोधे तेही उठी, आपण हास्य करिता पोटी, तेही आनंदे. श्रीराम जैसा भाव प्रतिबिंबला, तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला, तैसाची ओळे. श्रीराम. आपण काल पाहत होतो की भगवंत आपल्यापेक्षा चतुर आहे. अहो, ज्यांनी हे सगळं चराचर निर्माण केलं आणि त्याच्या अनंत शक्तींपैकी एका शक्तीवर हे सगळं उभं राहिलं, आणि तरी तो कुठेही लिप्त नाहीये, कुठेही आसक्त नाहीये, कुठेही त्यात पकडल्या गेलेला नाहीये. त्यांनी त्याचं अस्तित्व हे स्वतंत्र अबाधित ठेवलेलं आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये असं काही करता येईल का? काही अंशाने आम्ही जर त्याचे अंश म्हणत असू, खरं आहे ना, आपण एका दृष्टीनं काय म्हणतो, अहम ब्रह्मास्मी, परब्रह्म म्हणजे मी आहे, मी त्याचा अंश आहे. एक पोतं साखर आहे आणि त्यातली 1 किलो साखर बाहेर काढली. जे गुणधर्म फिजिकल, केमिकल, ऑर्गॅनोलेप्टिक, ज्या काही पॅरामीटर्स आहेत, फिजिकल म्हणजे दिसायला कशी आहे, खडे आहेत, क्रिस्टलाइन पावडर आहे, व्हाईट कलर आहे, वॉटर सोल्युबल आहे. ऑर्गॅनोलेप्टिक टेस्ट काय आहेत, गोड लागतीये. जसं त्या पोत्यातल्या साखरेचे हे गुणधर्म आहेत, तसे 1 किलो साखरेचे सुद्धा सगळे गुणधर्म तसेच असले पाहिजे का नाही? फरक कुठे? ती 100 किलो आहे, ही 1 किलो आहे. मला तुम्ही सांगा, जर भगवंताला हे जमत असेल आणि जर भगवंताची अंश असं मानत असू, तर आम्हाला सुद्धा असं करता आलं पाहिजे का नाही? आम्ही आमची सृष्टी विकसित केली आहे, आम्ही आमचा प्रपंच उभा केलाय. बायको, मुलं, सुना, नातू, पंतू सगळे आहेत त्यात. हे सगळं उभा करून मग त्यात आमचे आप्तस्वकीय आहेत, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, जीवलग आहेत, सखे आहेत. आणि यातून आम्हाला कधीतरी बाहेर निघता येईल का? नाही जमणार तेवढं. 100% त्या 99 किलो साखरेसारखं वजन नाही येणार, पण 1 किलोचं वजन, त्या वजनापुरत्या त्या अंशाने तरी आम्हाला बाहेर निघता येईल का? तो जर भगवंत तसं करू शकतो, आम्हाला का नाही जमत? पण मुळात आम्ही प्रयत्नच करत नाही, कारण आम्हाला त्या दलदलीतच बरं वाटतं. शेणातल्या किड्यांना तुम्ही जर बाहेर आणलं तर चालेल का? मी परवा आपल्याला सांगितलं, रवींद्रनाथ ठाकूरांनी सांगितलेली कथा आहे ती, रामकृष्ण परमहंसांनी, कोळीनींची कथा. त्यांना झोप येईना ना फुलवाल्याच्या दुकानामध्ये. फुलांचा जाई जुई, गुलाब, निशिगंध, चाफा, या सगळ्या फुलांचा वास त्यांना झोप येऊ देईना. शेवटी डालीतल्या माशांवर पाणी टाकलं आणि त्या डालीच्या मध्ये तोंड घालून त्या झोपी गेल्या. आमचा स्वभाव असा आहे. मागे मी त्या गुरूंची पण आठवण सांगितली आपल्याला, की जो पुढच्या जन्मामध्ये वराह म्हणून जन्माला आला, पण जेव्हा शिष्य मारायला गेले तेव्हा त्यांनी ओरडून सांगितलं, अरे नको, मारू नको, माझे इथले भोग संपले की मी पुनर्जन्माला जाईन, दुसऱ्या जन्माला जाईन, मला आत्ता मारू नको, कारण मला इथं बरं वाटतंय. आमची अवस्था अशी आहे.
भगवंत महाचतुर आहे. तुमच्या मनात किती आस्था आहे, तुमच्या मनात किती त्याच्याबद्दल श्रद्धा आहे, तळमळ आहे, कळकळ आहे, त्याला बरोबर लक्षात येतं. म्हणून समर्थ म्हणतात, नवल तयाचे कौतुक जैसास तैसा. जसा पुढचा साधक आहे तसाच भगवंत सुद्धा त्याला ट्रीट करतो. नवल तयाचे कौतुक समर्थ म्हणतात. याचं मोठं आश्चर्य वाटतंय. जरी भाव असला माईक तरी देव होय महाठका. काय शब्द वापरलाय. आपण जर फसवेगिरी करायला लागलो, अहो तो तर आपला बाप आहे ना. केवळ आपलाच नाही तर या सृष्टीला ज्यांनी जन्माला घातलंय असा महाबाप आहे तो. त्याला माहिती नाही का. म्हणून समर्थ म्हणतात, थोडा जरी मनात किंचित न्यूनपणा आला, जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान. भाव होता किंचित न्यून, भाव म्हणजे श्रद्धा. त्याच्या प्रती आमच्या अंतःकरणातली थोडी जरी श्रद्धा कमी झाली, तो सुद्धा म्हणतो अच्छा ठीक आहे, बस तिकडेच. तो निघून जातो. समर्थ पुढे म्हणताय, दर्पणी प्रतिबिंब दिसे, दर्पणी प्रतिबिंब दिसे जैस्यास तैसे भासे. तयाचे सूत्र असे आपणाच पासी. जैसे आपण करावे तैसेची तेणे व्हावे. जरी डोळे पसरून पाहावे तरी तेही टवकारे. भ्रुकुटीस घालून मिठी, पाहता क्रोधे तेही उठी. आपण हास्य करिता पोटी तेही आनंदे. सज्जन हो, मला या ओव्या वाचत असताना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नांदेडला किंवा इतर गावातही ते प्रदर्शन जात असणार आहे. अनेक खेळ त्यामध्ये असतात. झोके असतात, ते राहट गाडगे असतात, मोठे राहट पाळणे असतात. त्यामध्ये एक खेळ असतो. एक खेळ म्हणजे काय, त्या दालनामध्ये, त्या तंबूमध्ये काही आरसे लावलेले असतात आणि बाहेर काय चाललेलं असतं, नुसता हसण्याचा आवाज रेकॉर्ड केलेला तो माईकवर सोडलेला असतो. आणि तो माणूस सांगत असतो की या पहा, तुम्ही सुद्धा पोट भरून हसाल. आनंद नगरी. बरोबर. मला त्या प्रसंगाची आठवण मला होते. काय 5 रुपये 10 रुपये तिकीट असेल ते काढून जायचं आणि आपण प्रत्येक आरशाच्या समोर गेलो, आमचं प्रतिबिंब आम्हाला तो आरसा दाखवतो. काही ठिकाणी आम्ही एकदम बुटके आहोत. काही ठिकाणी आमचं नाक एवढं लांब झालंय. काही ठिकाणी आमचे डोळे बाहेर आलेत. काही ठिकाणी चेहरा लंबुळका झालाय आणि आम्हाला हसायला येतं. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, दर्पणी प्रतिबिंब दिसे जैस्यास तैसे भासे. तयाचे सूत्र असे आपणाच पाशी. मी कसा दिसलो पाहिजे याचं सूत्र माझ्या हातात आहे. मी कसं वागलो पाहिजे याचं सूत्र माझ्या हातात आहे. मी कसं जगलो पाहिजे याचं सूत्र माझ्या हातात आहे. जैसे आपण करावे तैसेची तेणे व्हावे. लोकांना त्रास दिला, लोकांना उद्वेग दिला, लोकांना टाकून बोललं, टिंगलटवाळी केली, त्याचं फळ मिळणार. कर्मविपाक सिद्धांत. आदरणीय कल्याणीताई नामजोशींची एक सीडी आहे. फार सुरेख भाषण आहे त्यांचं. प्रबोधन, कर्मविपाकाचा सिद्धांत. आपण आवर्जून ऐका. समर्थ या ठिकाणी म्हणतात, जैसे आपण करावे तैसेची तेणे व्हावे. जरी डोळे पसरून पाहावे तरी तेही टावकारे. खरंय का नाही. आपल्या जाऊ द्या, ते त्या आनंद नगरीतले सोडून द्या आरशे. आपल्या घरातल्या आरशाच्या समोर कधी उभा राहा. घरात कुणी माणसं नसावीत, आपण एकटे असावं आणि त्या आरशाच्या, मी असं केलंय म्हणून तुम्हाला सांगतो, आरशाच्या समोर उभा राहून आपण आपल्या चेहऱ्यावरचे भाव निहाळावेत.
आपल्याला हसू येईल, आपल्याला राग पण येईल, पण आपण अंतर्मुख होऊन जर हे काम केलं तरच आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतील. जैसे आपण करावे तैसेची तेणे व्हावी. डोळे वटारून बघा, आरसातलं चित्र डोळे वटारून बघता. समर्थ म्हणतात भगवंतही आपल्याशी असाच खेळ करतो, कारण तो कुठे आहे? तो अंतःकरणात आहे. परवा भगवान आचार्यांची, आद्य शंकराचार्य महाराजांची जन्मदिवस आपण साजरा केला. चांडाळ, लहान बालक, कुत्रा, साधू, पंडित या सगळ्यांमध्ये एकच आत्मतत्व विकसित झालेलं आहे. याची प्रचिती त्यांना स्वतः भगवान शंकरांनी दिली ना चांडाळाच्या रूपात. रस्त्यातून बाजूला हो, मला तुला स्पर्श न करता पलीकडे जायचंय. तो चांडाळ विचारतो की कुणाला स्पर्श होतो म्हणजे काय होतंय, कोण वाटतो, हा देह का आत्मतत्व? कशाला महत्व देतोस तू? आचार्यांच्या लक्षात आलं की एवढी विद्वत्तापूर्ण बोलणारा माणूस हा चांडाळ असू नाही शकत. आणि पाहता पाहता देवादिदेव भगवान महादेवांनी त्या ठिकाणी प्रकट होऊन त्यांना आशीर्वाद दिलेले. समर्थ या ठिकाणी म्हणतात भ्रुकुटीस घालून मिठी, पाहता क्रोधे तेही उठी, आपण हास्य करिता पोटी तेही आनंदे. आरशाच्या समोर उभा राहून, त्या प्रदर्शनातल्या आरसे नाही, घरातल्या आरशाच्या समोर उभा राहून अत्यंत जवळ जा आरशाच्या आणि पहा तुम्ही. आपल्याला हसू येईल आपल्याकडे पाहून. काय ध्यान आहे, काय डोळेत, काय नाक आहे. आणि मग पंचीकरण तत्वाचा विचार तेव्हा आपल्या मनात आला पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये सांगतात चाफेकळी सारखं नाक आहे पण डबडबलेलं आहे. कमळाच्या पानाप्रमाणे, कमळाच्या देठांप्रमाणे, कमळाच्या पद्मपत्राप्रमाणे डोळे आहेत पण घाण साचलेली आहे. अत्यंत सुरेख असं तोंड दिलेलं आहे, पण सकाळी उठलं की त्याच तोंडाला कडे पाहावं वाटत नाही किंवा त्या तोंडाची चव घ्यावी वाटत नाही, श्वास सुद्धा घ्यावा वाटत नाही. ऐकण्यासाठी हे ज्ञान इंद्रिय कान दिलेले आहेत, पण कान फुटल्यानंतर किंवा त्याचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यातून निघणारी घाण, त्या घाणीमुळे मोठ्या हिरव्या माशांची आकृष्टता आणि त्या माशांनी टाकलेल्या अंड्यांपासून झालेल्या आळ्या कानामध्ये माणसाच्या मी पाहिलेल्या आहेत. माणसाच्या कानात आळ्या होतात ह्या मी पाहिलेल्या आहेत. जखमेतल्या आळ्या तुम्ही पाहिल्या असतील. जखम होऊ द्या, पू होऊ द्या, त्यामध्ये आळ्या होतात नाही काळजी घेतली तर. आपल्यालाच आपली किळस येईल. सगुण परीक्षा अ ब कड ओळीनं 4 समाज समर्थांनी दिले. वास्तव स्वरूप भयानक विदारकाचं स्वरूप समर्थांनी आमच्या समोर उभा केलेलं आहे. जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला तैसाची ओळे. जो त्याचं भजन करील आणि ज्या श्रद्धेने करील, निष्ठेने करील, तळमळीनं करील, कळकळीनं करील, त्याला त्याच्या फळाची प्राप्ती तशी प्राप्त होईल, मिळेल. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे श्रीराम. खरंय का नाही? आम्ही म्हणतो अहो काय भगवंताची लीला आहे, त्याच्या आदेशाशिवाय झाडाचं पान सुद्धा हलणार नाही. पण आमच्यावर संकट आलं की आम्ही त्या देवाला ओळखत नाही. आम्ही 10 ठिकाणी फोन लावतो, बेड आहे का, बेड आहे का, बेड आहे का, रेमडेसिवीर मिळेल का, किती पैसे लागतील सांगा. आमचा भाव तसा नाहीये. हे फक्त म्हणण्यापुरतं आहे.
देवा वेगळे कोणी नाही, त्याची काय बरोबरी आहे? ऐसे बोलती सर्वही, सगळे बोलतात असा. समर्थ फार पिंच आहे ती समर्थांची, मेख आहे शब्दांमधली, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे. हे बोलण्यापुरतं झालं. देखावा निर्माण करायचा आहे का खरोखर मनातून आस्थेने भजन करायचंय? मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. असे हो जया अंतरी भाव जैसा. जेवढ्या निष्ठेने जेवढ्या श्रद्धेने तो तुमची भजन करील, तेवढाच भगवंत म्हणतो तेवढंच तुला मी फळ देणार आहे. वसे हो तया अंतरी देव तैसा, तेवढ्या पुरतं तेवढं. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी. पण जे शरणागत आहेत, जे अनन्य भक्त आहेत, त्याच्यासाठी मात्र तो धावून येतो. तो कशाचा आकार घेईल, कुठल्या योनीमध्ये जन्म घेईल, कुठल्या वस्तूच्या रूपाने येईल, त्याचं आपल्याला काही सांगता येत नाही. बट ही विल कीप द प्रॉमिसेस ही हॅज गिवन. पण आमच्याकडे तेवढी काय म्हणू त्याला, धारिष्ट तर पाहिजे, पेशन्स तर पाहिजे, तेवढा संयम तर पाहिजे. नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. जो अनन्य शरणागत आहे त्याची उपेक्षा भगवंत कधीच करणार नाहीत. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जळ धरू. अहो, कारुण्याचा सागर आहे तो, कृपेचा सागर आहे. देवासी भक्ताचा विसरू पडणार नाही. शक्यता आहे आयुष्यभर ज्यांनी भगवन नाम केलं, भगवंताचा जप केला आणि त्याची स्मृती भ्रष्ट झाली, स्मृतिभ्रंश झाला, तो विसरला, पण भगवंत त्याला विसरत नाही. समर्थ इथे हे बजावून सांगतायत आपल्याला. म्हणजे जोपर्यंत आमचं भगवंताकडे लक्ष आहे तोपर्यंतच भगवंत आमच्याकडे लक्ष देतो का, असं नाहीये. काही कारणाने आम्ही त्याला विसरल्यानंतर सुद्धा तो आमच्याकडे दुर्लक्ष करत नाही. ही वस्तुस्थिती आहे. देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जळ धरू. देवासी भक्ताचा विसरू पडणार नाही. तो कधीही विसंबत नाही, कधी आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही. जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देव झाला. जो जैसे भजे त्याला तैसाची ओळे. अंतःकरणामध्ये ज्या आकार, जो रंग, जे रूप आम्ही धरलेलं आहे, त्या रूपामध्ये अवतीर्ण होण्याचं बंधन भगवंतावर आहे. परमपूजनीय आप्पा स्वामी वरदानंद भारतींना चतुर्भुज नारायणाच्या स्वरूपामध्ये हिमालयातल्या एका शिळेवर बसून भगवंतांनी दर्शन दिलेलं आहे. संत नामदेवांना विठोबामध्ये दर्शन आहे. पंढरपूरला आम्ही जातो, आम्हाला दर्शन मिळतं का? त्या भगवंताचं दर्शन तिथं होतं का? गोंदवलेकर महाराज निघाले यात्रेला, गावकरी धावत आले, महाराज प्रभू रामचंद्र रडतायत. महाराज धावत आले, मंदिरात आले, गाभाऱ्यासमोर उभे राहिले. महाराज पाहत आहेत, रामाच्या डोळ्यातून टप 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 अश्रू बाहेर पडतात. महाराज म्हणाले, रामा नाही तुला सोडून जात. कुठून बुद्धी झाली मला यात्रेला जायची? नाही जाणार. रामाचे डोळे पुसले उपरण्याने.
कदाचित त्या रामाच्या चेहऱ्यावरच हसू महाराजांना दिसलं असेल. आम्ही तिथं गोंदवल्यात जातो, आम्हाला दिसतं का? कल्याण स्वामींना समर्थ प्रकट होऊन दर्शन देतात, श्रीधर स्वामींना प्रकट होऊन दर्शन देतात. आम्हाला मात्र आम्ही फक्त त्या समाधीचं दर्शन घेतो आणि समाधी मानून दर्शन घेतो. आम्ही समर्थ मानून दर्शन घेतो का? फरक इथं आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतात, जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देव झाला. जो जैसे भजे त्याला तैसाची ओळे. जो जसा भजन करील, ज्या श्रद्धेनं तो भगवंताचा धावा करील, भगवंताची आराधना करील, त्याच पद्धतीनं भगवंत त्याला प्रसन्न होतो. ही वस्तुस्थिती आहे. यात काहीही फरक पडणार नाही. समर्थ भगवंताचं चातुर्य आम्हाला समजावून सांगताय. आमची निष्ठा किती आहे त्यावर आम्हाला तो त्याप्रमाणे दर्शन देतो. आम्ही काय करतो की त्या आमच्या आरशातल्या त्या चेहऱ्याला पाहतो. गालिबचा एक शेर आहे, सुरेख आहे. जिंदगीवर एक भूल मैं करता रहा, जिंदगीवर एक भूल मैं करता रहा, धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा. काही उपयोग आहे का? सगळे दोष माझ्या भरलेले आहेत आणि मी असं म्हणतो की दुसऱ्यांना माझ्यातले दोषच का दिसतात? मी ते दोष काढत नाही. जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती. मला धर्म माहिती आहे, सदाचार माहिती आहे, शास्त्र काय सांगतंय ते माहिती आहे, पण मी तसं वागत नाही. जानामि अधर्मम हे चुकीचं आहे, हे निंद्य आहे, हे त्याज्य आहे, हे शास्त्र विरहित आहे, वेदांच्या विरुद्ध आहे, हे मला माहिती आहे. जानामि अधर्मम नचमे निवृत्ती. मी त्यातून निवृत्त होत नाही. मला ती गोडी सुटत नाही. क्षणिक सुखासाठी, क्षणिक विषयांसाठी मी आसुसलेला आहे. मी त्यातून बाहेर पडत नाही. मग मी काय करतो की मी लोकांना सांगायला जातो की मी किती चांगला आहे, मी मला चांगलं म्हणा, चांगलं म्हणा. आईना साफ कर रहा था पूरी जिंदगीभर, पण लक्षातच आलं नाही ती धूळ जी पडलेली आहे, ते डाग जे पडलेले आहेत ते आरशावर नाही आहेत, ते माझ्या चेहऱ्यावर आहेत. हे आमच्या लक्षात आता तरी येतंय का नाही? वयाची 50 झाली, 60 आली, 60 झाली, 70 आली. अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाचं नियोजन लोक करतायत आणि तरी आम्ही किती अडकवून. ईश्वरे मोठे सूत्र केले. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. काय गुंडाळा केलाय. रस्सी उधर है और लट्टू इधर घूम रहा है. ती सुतळी कुठे? भगवंताच्या जवळ आहे आणि भोवरा मात्र इथं गरगर 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 फिरतोय. आपण ज्या भावनेने भगवंताकडे पाहू, ज्या तळमळीनं, ज्या श्रद्धेनं त्याचा धावा करू, तसा तो आपल्याला येतो. आपण जर त्याला मधुरा भक्ती केली, मीरेसारखा तो हृदयामध्ये घेऊन ठेवी. आम्ही जर त्याचं दास्यत्व केलं, हनुमंतासारखं तो जवळ ठेवील आणि आम्हाला म्हणील की अरे मी किती जन्म घेतले तरी तुझे उपकार नाही फेडू शकणार. दास्य भक्ती, वात्सल्य भावानी. आपल्याला माहिती आहे ठाकूरांनी किती दिवस अशा भक्ती केलेल्या आहेत. परमपूजनीय रामकृष्ण परमहंस हे इतिहासात एकमेव उदाहरण आहे. असं
मधुरा भक्ती केली त्यांनी, साडी नेसून राहिले. त्यांचं चरित्र असं सांगतं की त्या भावावस्थेत असताना त्यांच्या छाती सुद्धा त्यांची वाढली. अहो, एवढंच नव्हे, तर त्यांना मासिक धर्म सुद्धा आला. आपल्याला विश्वास नाही बसणार. दास्य भावानी हनुमंताच्या रूपाने ते झाडावर राहिले, कित्येक महिने झाडावर राहिले. काली माता राम आहे आणि मी हनुमंत आहे. वात्सल्य भावाने जर आपण प्रेम केलं तर भगवंत आमच्या समोर बाल रूपात प्रगट होईल. आमची जशी धारणा आहे, आम्हाला जसं अपेक्षित आहे, त्याप्रमाणे भगवंत आम्हाला त्याचं फळ देतो. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, देव सख्यत्वे राहे आपणासी, ते तो वर्म आपणाच पासी. आपण वचने बोलावी जैसी, तैसी येती पडसादे श्रीराम. काही त्या लोणावळ्याच्या ठिकाणी काही पॉइंट असे आहेत, आपण ती खोल दरी असल्यासारखी, आणि त्यामध्ये जर आपण आवाज दिला तर तोच आवाज परत प्रतिध्वनित होतो. जसा बिंब प्रतिबिंब वाद आहे, तसा तो ध्वनी सुद्धा परत तसाच येतो. अरे म्हणलं का खालून आवाज येतो, अरे अरे अरे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, आपण वचने बोलावी जैसी, तैसी येती पडसादे. त्याचं उत्तर तसंच येतं. जैसे जयाचे भजन, तैसाची देवही आपण. म्हणून हे अवघे जाण, आपणाच पासी श्रीराम. शेवटी काय, सगळं फिरून फिरून कुठे येतं, माझ्याकडे येतं. मी कसा आहे, जगमित्र होण्यासाठी समर्थ म्हणतात, सूत्र आहे जिव्हेपाशी. आमची जीभ जर चांगली असेल तर लोक आमचे मित्र होतील. आम्ही जर फटकळ असू तर लोक आम्हाला टाळतील. पुढे समर्थ म्हणतायत, भावे परमार्थाची या वाटा, वाहती भक्तीची या पेठा. भरला मोक्षाचा चोहटा, सज्जन संगे श्रीराम. भाव म्हणजे श्रद्धा. जो श्रद्धापूर्वक संयमाने साधना करीत नित्य नियमाने सातत्याने परमार्थाची वाट चालत राहतो, त्याला रस्त्यामध्ये अनेक भक्तिपीठ मिळतात, अनेक सज्जन मिळतात, अनेक साधू मिळतात, अनेक महानुभाव मिळतात. ते त्यांचे अनुभव सांगतात की जे आमच्या साधनेला पूरक आहे. ते सगळे संत साधू, त्यांचा आम्हाला सहवास आवडतो. आवडतो का हे पाहिलं पाहिजे. अशा लोकांसाठी समर्थ म्हणतात, परमार्थ म्हणजे बाजारपेठ आहे. बाजारपेठ म्हणजे कोणती आहे? मोंढा मार्केट, सराफी लेन, अशा लेन नाही आहेत. मोक्षाचा बाजार आहे. समर्थ म्हणतात, भरला मोक्षाचा चोहटा, सज्जन संगे. या ओवी क्रमांक 20 पासून या समासामध्ये समर्थांनी भक्ताची लक्षणं, त्या भक्ताचं महत्व सांगायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत जे आपण ओव्या पाहिल्या त्यामध्ये आम्ही ठग झालो तर भगवंत महाठग आहे, आम्ही फसवेगिरी करायला लागलो तर तो दरावडा घालतो. मग असा एक मार्मिक पण ते वास्तव आहे. त्याचं विवेचन समर्थांनी केलं. या 20व्या ओवीपासून समर्थ आम्हाला त्या भक्ताचं लक्षण सांगतायत.
भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले. भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज तेही श्रीराम. आपण स्वये तरले जनासही उपेगा आले. कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी श्रीराम. धन्यतयांची जननी जे लागले हरिभजनी. तेहीच एक जन्मजनी सार्थक केला श्रीराम. तयाची वर्णू काय थोरी जयाचा भगवंत कैवारी. कासे लावून उतरी पार दुःखाचा श्रीराम. बहुता जन्माचे शेवटी जेणे चुके अटाटी. तो हा नरदेह भेटी करी भगवंती श्रीराम. भक्ताचं लक्षण समर्थ सांगतात, त्याचं स्वरूप समजावून सांगतात. भावे भजनी जे लागले, अशा परमार्थाच्या वाटेवर साधना करीत नित्यनेमाने नेटाने सातत्याने संतांच्या सहवासात येत जे या परमार्थ मार्गावर चालतात ते ईश्वरी पावन झाले. ईश्वरासारखे पवित्र झाले, ईश्वरासारखे शुद्ध झाले. सगळे दोष निघून गेले. विषय तो झाला त्यांचा नारायण. आता काही राहिलं नाही. भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज ते. ही फार महत्वाची ओवी आहे. समर्थ म्हणतायत, जो या परमार्थाच्या मार्गावर चालेल या पद्धतीनं भगवंताला आपलासा करील तो भगवंतासारखा होतो. समर्थांनी सद्गुरु स्तवनामध्ये काय सांगितलं? परीस लोखंडाच्या तुकड्याला सोनं करील, काय विशेष आहे? पण ते लोखंडाचा तुकडा जे सोनं झाले त्याचा जर स्पर्श पुन्हा लोखंडाला केला तर त्याचं सोनं नाही होत. पण संतांचं कसं आहे, सद्गुरूंचं कसं आहे? ते करीती आपणासारखे तात्काळ. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, अशी अवस्था येते. समर्थ म्हणतायत की जो अशी साधना करील त्याचा जन्म उद्धरून जाईल. यात विशेष काय? तो त्याच्या पूर्वजांना सुद्धा उद्धरून नेतो. काय बळ आहे साधनेमध्ये, परमार्थामध्ये. केवळ आम्ही आमचं वैयक्तिक जीवन आम्ही विकास नाही करू शकत, आम्ही त्याचा मोक्षाप्रत नाही घेऊन जाऊ शकत. एवढंच नव्हे, आम्ही आमच्या पूर्वजांना सुद्धा उद्धरून घेऊन जाण्याचं सामर्थ्य आम्हाला परमार्थाची वाट मिळवून देते. आपण स्वये तरले या भवसागरातून स्वतः तर तरुण जातात, जनासही उपेगा आले. कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी. धन्यतयांची जननी जे लागले हरिभजनी. तेहीच एक जन्मजनी सार्थक केला. मला या 3 ओव्या वाचत असताना परमपूजनीय सुनील दादा चिंचोळकरांची खूप आठवण येते. आपण कालपासून समर्थ व्रती नावाचं एक व्यासपीठ तयार केलंय, जे प्रपंचामध्ये परमार्थामध्ये समर्थ आहेत, इहत्र आणि परत्र साध्य करण्यात मग्न आहेत, साधनेमध्ये निरंकुश चाल करत आहेत, परमार्थाची वाट ते सहजपणे चोखाळीत आहेत, अशा अर्थाने समर्थ. आणि हे काम ज्यांनी आपल्या जीवनाचं व्रत म्हणून घेतलंय, एक पुण्य कर्म म्हणून घेतलंय, या जीवनाची इतिश्री म्हणून घेतलंय, या जीवनाचं अंततोगत्वा ध्येय म्हणून घेतलंय, अशा समर्थ वृत्तींचा जथ्था, आणि तोही देशव्यापी असं हे व्यासपीठ आपण काल त्याचा शुभारंभ केला. काल, आज आणि उद्या आपण 3 दिवस समर्थवती सुनील दादांचं पुण्य स्मरण या ठिकाणी करणार आहोत. काल 3 दिग्गज महारथींचं काल आपण प्रबोधन ऐकलं. समर्थांची निर्भयता, समर्थवती सुनील दादांची निर्भयता, त्यांची लेखन क्रिया,
त्यांचा प्रवास, अथक अखंड प्रवास, यावर विवेचन ऐकलं. आज आपण अशाच 3 महानुभावांचं विवेचन ऐकणार आहोत. ती वेळ आहे 4:30 ते 5:30. आणि उद्या आपण बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या भागातल्या पण काही निवडक समर्थ भक्तांच्या आठवणी सुनील दादांच्या त्या आपण उद्या ऐकणार आहोत 4:30 ते 5:30च्या दरम्यान. मला या ओव्यांमध्ये सुनील दादांची का प्रकर्षाने आठवण येते. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरिले पूर्वजतेही, आपण स्वये तरले. या संसार दुःखातून कधीही सुनील दादांना वाईट वाटलेलं नाहीये. किती घोर संकट आली हो. काल आपण पाहिलं त्यांचा प्रवास सायकल पासून स्कूटीवर आला, स्कूटीवरून स्वतःच्या गाडीपर्यंत आला. पण माणूस किती साधा. मला माहिती आहे, मला त्यांचा फार जवळचा अनुभव आला. नांदेडला आले की ते माझ्या झोपडीमध्ये राहायचे. त्यांना बरं वाटायचं. आम्ही दोघं ऑफिसला जायचो, हर्षदाताई आणि ते, त्यांचं लिखाण चालू असायचं. तुम्हाला मी सांगतो की वर ते राहायचे गच्चीवर, वरच्या हॉलमध्ये, आणि जेवणासाठी खाली दुपारी यायचे. खालची चावी त्यांच्याकडे दिलेली असायची. त्यांना जर एका दिवशी समजा 2-3 धोतर आले, लोक बोलवायचे, आमच्याकडे चला, आमच्याकडे चला. 2-3 धोतर आले, शर्टाची कापड आली तर ते निघताना माझ्या गळ्यात घालून निघायचे. आमच्या अक्का वेलणकर, परमपूजनीय अक्का स्वामी वेलणकर, एक साडी अंगावर, एक लुगडं पिशवीमध्ये, 3रं लुगडं आलं की पहिलं काढून कुणाला तरी भेट देणार. किती जीवन सामान्य आहे. पण ही सामान्य माणसं दिसत असली तरी त्यांचे व्यक्तिमत्व जे आहे ते असामान्य होते. ती आम्हाला कधी समजली नाहीत. स्वतः दादा तर तरुण गेले, जनासही उपयोगा आले. 42 ग्रंथांची लेखन क्रिया सिद्ध केली. तुमच्या माझ्यासारख्या अनेक समर्थ भक्तांना, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या साधकांना या ग्रंथांचा उपयोग होतो. कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी. किती कीर्तनकार त्यांनी तयार केले, किती प्रवचनकार तयार केले, किती कथाकार तयार केले, किती लेखक तयार केले, किती प्रकाशक तयार केले. धन्य तयांची जननी, जे लागले हरिभजनी, तेहीच एक जन्मजनी सार्थक केला. आपल्याला ज्यांना ही लिंक पाहिजे आणि ती लिंक त्यांना पोहोचलेली नाहीये, त्यांनी नंबर टाकला पाहिजे. तुम्हाला लिंक कशी पाठवायची, तुमचा नंबर असेल तर तिथून तुम्हाला लिंक पाठवता येईल. आता 4:30 ते 5:30 आपल्याला सुनील दादा चिंचोळकरांचं, त्यांच्या स्मृती लोकांनी कशा जागवल्या, समर्थ व्यासपीठाचं कसं कार्य झालं, सुनील दादांच्या आध्यात्मिक वाटचालीचे स्रोत काय आहेत, आपण तो कार्यक्रम 4:30 वाजता पाहायचा आहे, अनुभवायचा आहे, साक्षीदार व्हायचंय. आणि हा जो समर्थ वृत्ती ग्रुप तयार झालेला आहे, सज्जन हो, समर्थांच्या साक्षीनं सांगतोय, पुढच्या 6 महिन्यात आपले आदरणीय श्री श्रीरामजी रोडे, त्यांचे चिरंजीव श्री श्रीधर रोडे यांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्या समर्थ भक्तांच्या सहभागाने समर्थ व्रती हा ग्रुप देश पातळीवर ग्रुप होईल. एकमेव समर्थ संप्रदायाचा अखिल भारतीय पातळीवर कार्य करणारा एक व्यासपीठ तयार होईल. त्यासाठी तुमचा सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे.
आज आपण 4:30 ते 5:30 आणि उद्या 4:30 ते 5:30. मित्रांनो, सज्जनांनो, हा केवळ 3 दिवसांपुरता कार्यक्रम नाही आहे. यापुढे अनेक उपक्रम समर्थ वृत्ती या व्यासपीठावर चालतील. अनेक उपक्रम आपण चालवू. त्या उपक्रमांचे साक्षीदार व्हावेत. आपण सगळ्यांनी त्यात सहभाग नोंदवावा अशी मी आपणास विनंती करतो. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.